नमस्कार, माझं नाव अश्विनी अमोल महाले. मी ॲज अ हाऊसवाईफ आहे. नमस्कार, माझं नाव अमोल महाले. मी लाईफ रिपब्लिकमध्ये राहायला आहे, R6मध्ये. आय एम वर्किंग ॲज अ सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर इन Volkswagen इन्फिन. याबद्दल म्हटलं तर मला इथं खूप छान वाटलं. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मला माझं मेन प्रायोरिटी होती की मला प्रॉपर लोकेशन पाहिजे ॲज अ कनेक्टिव्हिटी. म्हणजेच आता जसं मी आता IT आहे, तर मग IT मध्ये हिंजेवाडी पण मला जवळ पाहिजे, आणि प्लस उद्या परवा जर समजा जॉब लागला मला मगरपट्ट्याला, राईट, सो ते पण म्हणजे जवळ मला सोयीस्कर पडलं पाहिजे. ॲटलिस्ट मला ॲटलिस्ट हायवे लवकर लागला पाहिजे, सो आय कॅन जस्ट सेव्ह ॲटलिस्ट 20 or 30 minutes. अँड आफ्टर दॅट जेव्हा मी ही प्रॉपर्टी बघितली, तर मला ॲज एक गोष्ट याच्यामध्ये काय आवडली की इथं वेस्टेज स्पेस मला नाही आहे. म्हणजे वेस्टेज स्पेस काहीच नाही आहे. जसं आपण वॉशरूममध्ये येतो, तर जो एरिया असतो तो जिथं आपण उभा असतो एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ वॉशरूम, सो तो वेस्टेज एरिया इथं काही नव्हता. आणि प्लस बाथरूममध्ये जो एक्स्ट्रा स्पेस दिला आहे वॉशिंग मशीनसाठी, तर तो मला एक छान वाटला. आणि वास्तूच्या हिशोबाने ईस्ट वेस्ट पाहिजे होतं, तर ते तर ऑब्वियसली द बिल्डिंग इज ऑलरेडी मेड बाय ईस्ट वेस्ट फेसिंग. याच्या आधी आम्ही खूप सारे प्रोजेक्ट पण बघितले, पण मग कुठंतरी प्रत्येक प्रोजेक्टचा काहीतरी इश्यू असायचा. कधी तर किचनच छोटा असायचं, किंवा हॉलच मोठा असायचा, किंवा हॉल छोटा असायचा तर किचन मोठं. तर तो एरिया आम्हाला असा कम्फर्टेबल वाटत नव्हता. म्हणजे कुठंतरी काहीतरी वेगळं वाटत होतं. मग जेव्हा आम्ही इन्फिनियामध्ये आलो, तर तेव्हा कसं आतमध्ये एंट्री केल्या इतकं फ्रेश वाटतं की असं म्हणजे कोणाला असं आवडणारच नाही. असं सगळ्यांना, आता यांचे मित्र जे आले होते त्यांच्या वाईफनी बघितलं, तर ते इथला प्रोजेक्ट बघितल्यामुळं त्यांना दुसरं अजून कुठलंच आवडत नाही. की ते म्हणतात की तुमचं खूप छान आहे, सगळा एरिया छान आहे. आणि मेन म्हणजे आतमध्ये आलं, एंट्री केली की इतके असं पॉश वाटतं ना की आपण एकदम लक्झरियस फ्लॅटमध्ये आहे असं वाटतं आपल्याला. आणि मेन म्हणजे किचनची साईड, आता आपण जेव्हा एंट्री प्रत्येक रूममध्ये बघतो, तेव्हा किचन कसं एक तर एक सिंगल साईडला असतं किंवा L शेपमध्ये असतं. तर यांनी कसं केलं आहे की दोन्ही साईडला आपल्याला किचन स्पेस दिलं आहे. म्हणजे एका किचनमध्ये 2 ते 3 लोक सहज काम करू शकतात. आणि शिवाय एकदम म्हणजे कम्फर्टेबल एरिया वाटतं तिथं. आणि असं घरात पण देवाची साईड त्यांनी छान करून दिलेली. आपण देव कोणत्या साईडला ते दिशावर ठेवायला पाहिजे ते दिलेलं आहे. फ्रीजसाठी एक स्पेसिफिक एरिया दिलेला आहे त्यांनी. आत्ता रिसेंटली मी ऑनसाईटवरून आलो आहे. जेव्हा मी जायच्या वेळेस मला काही ऑर्डर करायचं होतं, त्यावेळेस माझ्याकडं काय कमीत कमी 5 दिवस होते समजा. म्हणजे 5 दिवसापूर्वी माझ्या लक्षात आलं की हे ऑर्डर करायचं आहे. तर त्यावेळेस डिलिव्हरी डेट जी आहे ती एका हप्त्यानंतरची दाखवत होते. ठीक आहे. सो कन्सर्न असा होता की जेव्हा मग मी काय केलं, त्यावेळेस मी ॲड्रेस हा टाकला आणि मला दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी डेट दाखवली तिथं. सो ॲज पर द कनेक्टिव्हिटी वाईज आय रिअली लाईक दिस प्लेस. अँड आय कॅन सी द हॉल जो आहे तो खूप मोठा वाटला मला. म्हणजे माझ्या लाईफमध्ये एवढा मोठा हॉलचे मी कधी मला म्हणजे वाटत नव्हतं की मला मिळेल. सो थँक्स फॉर इन्फिनिया फॉर दिस. प्रदीप सराबद्दल मला थोडं बोलावं वाटेल की छान त्यांनी मला गाईड केलं या प्रोजेक्टबद्दल. अँड खूप म्हणजे आणि हेल्प पण केली काही गोष्टीमध्ये जेव्हा काही अडलं असेल. आणि लोन संदर्भात म्हणा, जसं अक्षय सरांनी खूप चांगलं गाईड केलेलं आहे. आणि मेन म्हणजे इथे कसं दिलंय की आपण जेव्हा कुंड्या लावू, तर आपल्याला तिथे पाणी टाकायची गरज नाही. हे सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यामुळं आपले झाडं कधी आपण बाहेर गावी जरी गेलो महिनाभर, तरी आपले कधी फुलं झाडं खराब होणार नाही. त्याचा हा एक बेनिफिट आहे याचा. तर आम्हाला इथं खूप कम्फर्टेबल वाटतं आणि आम्ही खूप सॅटिस्फाईड आहोत की आम्ही इन्फिनियामध्ये फ्लॅट बुक केलं. थँक्यू.